चौथी स्कॉलरशिप परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे आपण एक नवीन टॉपिक आज बघणार आहोत. तो आहे शब्दांच्या जाती. तर शब्दांच्या किती जाती आहेत? तर शब्दांच्या 8 जाती आहेत. त्यातली आपण पहिली जात बघणार आहोत, नाम. नाम म्हणजे काय असतं? कोणत्याही व्यक्ती, वस्तू, पदार्थ यांना असणाऱ्या नावाला नाम म्हणतात. म्हणजे ज्याला आपण नाव घेऊन सरळ सरळ बोलवतो किंवा ज्या वस्तूला आपण एखादं नाव देतो त्याला नाम असं म्हणतात, है ना. या ठिकाणी बघा, मग नाव कशा कशाचे असू शकते? तर व्यक्तीचे असू शकते, मुलांचे, मुलींचे, है ना, फळांचे नाव असते, फुलांचे नाव असते, पक्ष्यांचे नाव असते, प्राण्यांचे नाव असते, नद्यांचे नाव असते, देशाला सुद्धा नाव असते, आणि वेगवेगळे पर्वत असतात त्यांना सुद्धा नावे असतात. आपण वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो, ह्या वस्तूंना सुद्धा नावे असते. राज्यांची नावे, जिल्ह्यांची नावे, गावाचे, खेळाचे, महिन्याचे, वारांचे, ऋतूंचे, झाडांचे सुद्धा नाव असतात, कीटकांचे सुद्धा नाव असतात. तर एकंदर या ठिकाणी आपल्याला काय समजतं? तर या ठिकाणी दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या, सजीव असो किंवा निर्जीव असो, या सर्व वस्तूंना जे आपण नाव घेऊन बोलवतो त्याला नाम असं आपण इथं या ठिकाणी सरळ सोप्या भाषेत म्हणू शकतो. बघा, यावर आधारित आपण काही प्रश्न घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणता शब्द नाम आहे आपल्याला सांगायचं आहे. बरोबर आहे. आपण हे फास्ट घेणार आहोत. तुम्ही तुमच्या मनात कुठलं नाव आहे तो पर्याय लगेच निवडून ठेवायचा आणि तुमचं उत्तर बरोबर येतं का ते अचूक बघायचं. बघा, खेळणे, सुंदर, पुस्तक आणि हळूच हे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पण खेळणे हे नाम नाही, सुंदर हे सुद्धा नाम नाही आणि हळूच हे सुद्धा नाम नाही. या ठिकाणी वस्तू आहे, पुस्तक आहे, त्याला नाम म्हणतात. ठीक आहे. बघा आता पुढचा आहे दुसरा प्रश्न आहे आपला या ठिकाणी, वाक्यातील नाम ओळखायचं आपल्याला. ठीक आहे, वाक्यातील नाम ओळखायचं. कोणतं वाक्य दिलंय? आई रोज सकाळी बागेत फुले तोडते. बरोबर आहे. रोज हे नाम नाही, सकाळी हे नाम नाही आणि बागेत सुद्धा नाम नाही. या ठिकाणी फुले हे नाम आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक डी हे या ठिकाणी या प्रश्नाचं आपलं उत्तर ठरतं. ठीक आहे.